प्रतिनिधी अनिश शेख भिकन, बुलढाणा शहरात आज 1 जून रोजी महागाई, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गर्दे हॉलपासून निघालेला हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारो नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल बोंद्रे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बोंद्रे म्हणाले की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, खते आणि गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मोदी सरकार इंधन वापराबाबत जनतेला उपदेश देत आहे, मात्र ही परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच निर्माण झाली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. महागाईच्या विळख्यात सापडलेल्या जनतेचा हा आक्रोश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बोंद्रे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निवेदन सादर केल्यानंतर या आंदोलनाची दखल संपूर्ण जिल्ह्यात घेतली जात असून ही चर्चा सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू ठरली आहे. अच्छे दिन कधी येणार असा सवाल करत सर्वसामान्य 130 कोटी भारतीय नागरिक महागाईने होरपळले आहेत. सरकारने तातडीने महागाईवर नियंत्रण मिळवावे अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली. जी आणली आहे ती मोदी सरकारने आणलेली आहे. आज देशामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस पासून सगळ्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हा कुणामुळे झाला आहे? हा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेला आहे. मोदी इकडे सांगतात पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, तेल वाचवा. ही दुर्दैवी वेळ देशावर आणलेली आहे, ती पंतप्रधान मोदींनी आणलेली आहे. या सरकारच्या विरोधात आज हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. ते कशाने आले? इथं पत्रकार विचारतात की ते गाडीने आले, कसे आले? पायी यावं असं वाटत होतं तुम्हाला? बिलकुल नाही. माझं तर म्हणणं आहे काय हरकत नाही. गाडीने आणले तरी कशामुळे आले? ते रोष व्यक्त करायला आले की आज डिझेल, पेट्रोलचा तुटवडा देशामध्ये निर्माण झालाय, तो मोदीमुळे झालाय. आणि त्या मोदीच्या विरोधात, त्या भाजप सरकारच्या विरोधात आज हा मोर्चा होता, हे आंदोलन होतं. लोकांचा रोष या आसूड मोर्चाच्या माध्यमातून बाहेर निघलाय आणि निश्चित हा आसूडाचा व या भाजप सरकारच्या पाठीवर उमटल्याशिवाय राहणार नाही. मोदी, फडणवीस पासून या सगळ्यांना हा देश सोडून जावं लागणार आहे एक दिवस. हा प्रचंड रोष या जनतेला कॉकरोच म्हणणाऱ्या या सरकारच्या विरोधातला हा रोष आहे. आणि निश्चित ही परिस्थिती ज्या सरकारने आणली आहे तिचा आम्ही धिक्कार करतो. नाही, देशावर संकट आहे आणि मोदी म्हणताय की पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा. तुम्ही त्यांचं आव्हान मानत नाही का? नाही, निश्चित आम्ही उलट त्या विरोधात आहोत की ही परिस्थिती ज्या सरकारने आणली आहे त्या सरकारने सुरुवात केली पाहिजे. पहिले त्यांनी हे पहिले पाळलं पाहिजे. ते परिस्थिती निर्माण करतील आणि देशाच्या जनतेला सांगतील त्याग करायला. बिलकुल चालणार नाही. पहिले सरकारने त्याग केला पाहिजे. सरकारच्या पंतप्रधानांनी, सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पहिले त्याग केला पाहिजे. नंतर जनतेला आव्हान करावं त्यांनी. आपण जेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले होते तेव्हा काँग्रेसच्या खात्यात 50 लाख रुपये होते आणि नंतर ते कुठे गेले हे माहीत नाही, असा आरोप जे आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाषणात केले. तो 50 लाख कुठे आणि तो कोणाच्या कार्यक्रमात? मी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष झालो त्यावेळेस खात्यामध्ये पैसे नव्हते. आज मी जिल्हाध्यक्षपद सोडून जेव्हा चालतोय तेव्हा जवळपास 40 लाख रुपये या खात्यामध्ये आज पुन्हा जमा झाले. कदाचित महाराष्ट्रभरातलं, देशभरातलं ही एकमेव जिल्हा काँग्रेस असावी जिच्या खात्यामध्ये 40 लाख रुपये आहेत. आधीचे पैसे पण असेच कार्यकर्त्यांनी जमा केले होते. ते कुठे गेले याचा शोध प्रदेश काँग्रेस घेत आहे. AICC कोणाच्या कार्यकाळातले होते ते? बोलले का? नाही, घेत कोणाच्या कार्यकाळातले होते ते? कोणाच्या कार्यकाळातले होते ते? माझ्या आधीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळात हे पैसे जमा झाले. कोण होते तुमच्या आधीचे जिल्हाध्यक्ष? आधीचे जिल्हाध्यक्ष आता जे सत्ताधारी पक्षामध्ये गेलेले आहेत ते होते. कोण? नाव त्यांचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाही, कारण आता त्याचा शोध जो आहे ते मुकुल वासनिक समर्थक आहे. काँग्रेस घेत आहे. मुकुल वासनिक समर्थक आहे ते कोण आहे? ओके.